श्री स्वामी समर्थ. यंदा 19 मार्च 2026 वार गुरुवार या दिवशी मराठी नवीन वर्षातला पहिला सण म्हणजे गुढीपाडवा. गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या घराच्या सुखसमृद्धीसाठी, आर्थिक भरभराटीसाठी स्वामी समर्थ केंद्रातला एक अतिशय प्रभावी तोडगा आपल्याला करायचा आहे. तर तो तोडगा म्हणजे लाल पिवळ्या पोटलीचा. तोडग्यासाठी ही पोटली आपल्याला कुठे मिळेल, या पोटलीमध्ये काय दिलेलं असतं, या पोटलीवर आपल्याला कोणती सेवा करून कोणती पोटली आपल्याला नेमकी कुठे बांधायची आहे, वर्षभर आपल्या घरामध्ये या पोटल्या ठेवल्यानंतर जुन्या पोटलीचं आपल्याला काय करायचं असतं, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी तुम्हाला या 2 पोटल्या ज्या आहेत त्या घरी आणायच्या आहेत. आता या पोटल्या जर तुम्हाला मिळाल्या नाही तर तुम्ही लाल आणि पिवळ्या रंगाचं कापड घेतलं तरी चालेल. आता हा उपाय आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी करायचा आहे, कारण गुढीपाडव्यापासून आपल्या नवीन वर्षाला सुरुवात होते. आता गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला एखादी अडचण असेल, जसे की सुतक पडलेला असेल, मासिक धर्म असेल, तर अशा वेळेस मग तुम्ही घरातल्या इतर सदस्याकडून, म्हणजे जसे की तुमची मुलं असतील किंवा तुमचे पती असतील, त्यांच्याकडून सुद्धा तुम्ही हा उपाय करून घेऊ शकता. कारण हा उपाय जो आहे तो वर्षातून एकदाच करायचा असतो. या शुभमुहूर्तावर हा उपाय केला तर अत्यंत प्रभावी ठरतो. तर हे जे 2 तोडगे आहेत किंवा पोटली आहेत त्या तुम्हाला जवळच्या असलेल्या एखाद्या स्वामी केंद्रामध्ये सहजरित्या मिळून जातील. तिथून तुम्हाला या दोन्ही पोटल्या आणायच्या आहेत. त्या गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला घरामध्ये बांधायच्या आहेत. तर का बांधायच्या आहेत तर बघा, जर घरामध्ये खूप समस्या असतील, जसं की आर्थिक समस्या असतील, तुम्ही कष्ट करताय, मेहनत करताय, तरी देखील तुमच्या कष्टाला, मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही, घरामध्ये आलेला पैसा फार काळ टिकत नसेल, तर घरामध्ये जी लक्ष्मी येते, पैसा येतो, ती प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी, यासोबतच जर घरामध्ये खूप आजारपण वाढलेले असेल, घरामध्ये वारंवार संकटे येत असतील, तर ती संकटे, विघ्ने दूर व्हावीत. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच हे जे 2 प्रभावी तोडगे आहेत घरामध्ये बांधल्यामुळे या संकटापासून तुमचं स्वामी रक्षण करतील, एवढे हे प्रभावी तोडगे आहेत. तर मैत्रिणींनो, एक एक करून या पोटलीमध्ये काय काय आहे हे जाणून घेऊयात. तर या ज्या 2 पोटल्या आहेत त्या लक्ष्मीकारक आहेत आणि धनधान्य प्राप्तिकारक पोटल्या मानल्या जातात. त्यामुळे अत्यंत प्रभावी या पोटल्या आहेत. नक्कीच तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी या पोटल्या घरामध्ये बांधा. आता सगळ्यात आधी आपण या लाल रंगाच्या पोटलीमध्ये काय काय दिलेलं आहे ते प्रथम पाहूया. रंगारी हिरडा आणि यासोबतच 3 इंच वडाच्या झाडाची मूळ, या 2 वस्तू या लाल पोटलीमध्ये असतात. आता पिवळ्या पोटलीत काय साहित्य असते ते जाणून घेऊया. 1 रुपयाचं नाणं, हळकुंड, यासोबत तांब्याच्या लक्ष्मीचं पावलं दिलेली असतात, तसेच खडे मीठ असतं आणि यासोबत अजून रंगारी हिरडा देखील यामध्ये दिलेला असतो. सर्व वस्तूसोबत आपल्याला यामध्ये अजून एक वस्तू ॲड करायची आहे, ज्यामध्ये आपल्याला घरातील मूठभर आपल्याला गहू टाकायचे आहेत आणि पिवळ्या पोटलीत आत यावरती आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी काय सेवा करायची आहे. तर गुढीपाडव्याच्या दिवशी हा उपाय करण्यासाठी आपल्याला पहाटे लवकर उठायचं आहे. सगळ्यात आधी तर आपल्याला घराचं अंगण आपल्याला स्वच्छ करायचं आहे, घराची स्वच्छता करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला आंघोळ करायची आहे. आंघोळ वगैरे झाल्यानंतर देवपूजा करून घ्यायची आहे. देवपूजा करा आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. हा उपाय जो आहे तो तुम्हाला दिवसभरात नाही तर तुम्ही दुपारी 12च्या आतच करायचा आहे. त्यामुळे या उपायाचा तुम्हाला प्रभाव घरामध्ये जाणवेल. आणि आता हा उपाय करण्यासाठी देवघरामध्ये बसून आपल्याला हा उपाय करायचा आहे. सांगितल्याप्रमाणे कोणीही हा उपाय करू शकतो. जसं तुम्हाला खूप धावपळ होत असेल तर तुमचा पतीकडून देखील हा उपाय करून घेऊ शकता, मुलांकडून देखील करून घेऊ शकता, स्वतः केला तरी चालेल. आता तुम्हाला
या दोन्ही पोटली ताटामध्ये घ्यायच्या आहेत व त्यातलं साहित्य ताटामध्ये ठेवा. नंतर त्या साहित्याला हळद, कुंकू, धूप, अगरबत्ती अशी पूजा करा आणि नंतर हे साहित्य समोर पाटावर ठेवून किंवा एका हातात घेतलं तरी चालेल आणि दुसऱ्या हातात माळ स्वामीची जपासाठी घ्या. 108 वेळा जप सुरू करा. नंतर स्वामींना आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी राहावी अशी प्रार्थना करावी आणि नंतर 5-10 मिनटे तिथेच साहित्य पोटलीमध्ये राहू द्या. नंतर लाल पोटलीतली रंगारी हिरडा, वडाची मूळ ठेवून परत ती पोटली योग्य प्रकारे बंद करायची. त्यानंतर एखाद्या तामणामध्ये किंवा प्लेटमध्ये ही पोटली ठेवायची. यावरती हळद, कुंकू, अक्षदा, फुलं अर्पण करा. धूप, अगरबत्ती ओवाळून घ्यायचं आणि त्यानंतर ही पोटली जी आहे ती आपल्याला घरामध्ये बांधायची आहे. ज्या वेळेस आपण घरातून बाहेर जातो त्यावेळेस आपल्या दाराच्या मुख्य दरवाजाच्या आतल्या बाजूला, वरच्या बाजूला ती पोटली बांधायची आहे. मग असं नाही की डावीकडे, उजवीकडे कुठेही बांधा, मध्यभागी बांधा किंवा एखाद्या साईडला बांधा. आता हा लाल रंगाच्या पोटलीचा उपाय जो आहे तो आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती करायचा आहे. आतल्या बाजूने, बाहेरच्या बाजूने करायचा नाही. आता पाहूयात पिवळ्या रंगाच्या पोटलीत किंवा हा जो तोडगा आहे हा कुठे बांधायचा आहे. तर या पिवळ्या रंगाच्या पोटलीमध्ये सर्व वस्तू म्हणजे हळकुंड, मूठभर गहू, 1 रुपयाचे नाणे, तांब्याचं लक्ष्मीची पावले, रंगारी हिरडा आणि खडे मीठ हे सगळं टाकायचं आणि पंचोपचार पद्धतीने पूजा करायची आहे. जशी आपण या लाल पोटलीची केलेली आहे तशीच या पोटलीची सुद्धा पूजा करायची आहे. आणि या 2 जी पोटली आहेत ती तुम्ही एकाच वेळेस दोन्ही सिद्ध करू शकता. बघा, तुम्ही दोन्ही पोटल्या उजव्या हातामध्ये पकडायच्या. एकदाच यावरती सेवा करा आणि त्यानंतर तुम्हाला घरामध्ये या दोन्ही पोटल्या बांधायच्या आहेत. लाल पोटली तुम्हाला सांगितल्याप्रमाणे घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती बांधायची आहे आणि जी पिवळी रंगाची पोटली आहे ती आपल्याला स्वयंपाकघरामध्ये बांधायची आहे. धनधान्यकारक सेवा यावरती करून आपल्या घराच्या स्वयंपाकघरामध्ये ही पोटली बांधल्यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही. अन्नपूर्णा देवीची, लक्ष्मीची आपल्या घरावरती कृपा राहते. एवढा हा प्रभावी तोडगा आहे. आता या दोन्ही पोटल्या आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी दुपारी 12च्या आत बांधायच्या आहेत. पिवळी पोटली किचनमध्ये बांधायची. पोटली बांधायला जागा नसेल तर किचनमध्ये ती पोटली तुम्ही योग्य ठिकाणी ठेवू शकता आणि सांगितल्याप्रमाणे सेवा करून या दोन्ही पोटल्या घरामध्ये बांधायच्या आहेत. आता हा उपाय किंवा तोडगा गुढीपाडव्याच्या दिवशीच करायचा आहे. जो रंगारी हिरडा आहे तो तुम्हाला देवाचं सामान जिथं मिळतं तिथे देखील मिळून जाईल. तुम्ही एखाद्या किराण्याच्या सामानाच्या दुकानात गेला तर तिथे तुम्हाला तो सहजरित्या देखील मिळून जाईल. ही पोटली म्हणजे अशी पिशवी तुमच्याकडे नसेल तर एखादा लाल किंवा पिवळ्या रंगाचं कापड घ्या, ब्लाऊज पीस फाडून तुम्ही घेऊ शकता आणि त्यामध्ये या वस्तू ठेवून त्याचीही पोटली तयार करा आणि ती घरामध्ये बांधायची आहे. तसेच तुम्ही भाड्याने राहत असाल तरी हा उपाय करू शकता. पण त्या दिवशी तुमची काही अडचण असेल, सुतक वगैरे पडलेले असेल तर अशा वेळेस अक्षय तृतीयाच्या दिवशीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. वर्षभर आपल्या घरामध्ये या पोटल्या असणार आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा या पोटल्यांना तुम्ही धूप दीप दाखवायचा आहे. जसं की पुढे येणारा सण आहे, महत्त्वाचे सण असतील, अक्षय तृतीया असेल किंवा दिवाळी असेल, दसरा असेल, अशा वेळेस तुम्ही या पोटल्यांना धूप अगरबत्ती वगैरे ओवाळून घ्यायचं आहे आणि या पोटल्या ज्या आहेत त्या वर्षभर आपल्या घरामध्ये ठेवायच्या आहेत. आता पुढच्या वर्षी गुढीपाडवा येईल त्यावेळेस काय करायचं तर गुढीपाडव्याच्या आधी आपण घराची साफसफाई वगैरे करतो. तर त्यावेळेस तुम्ही या पोटल्या आपल्या काढून घ्यायच्या आणि ज्या पोटल्या आहेत त्यातले जे साहित्य आहे ते तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली या पोटल्यामधलं साहित्य टाकून देऊ शकता आणि या पोटल्या तुम्ही पुन्हा वापरू शकता. यामध्ये असलेलं साहित्य विकत आणायचे आणि परत या पोटल्यामध्ये ठेवायचे तरीही चालेल. आणि अशा प्रकारे हा उपाय तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी करायचा आहे. धनधान्य प्राप्ती सेवा करून ही पिवळी पोटली स्वयंपाकघरात बांधायची आहे आणि लाल पोटली घराच्या संरक्षणासाठी, आर्थिक प्रगतीसाठी
आपल्या घरामध्ये येणाऱ्या संकटाचे निवारण होण्यासाठी मुलाच्या प्रगतीसाठी मुख्य प्रवेशद्वारावरती बांधायचा आहे. तुम्हाला ही सगळी माहिती आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.